वचन ऐकलं. आधी तिथं जा, मग माझी वचन मी तुला तिथे ऐकलं. तिथे तू ते सगळं बघितल्यानंतर मी माझी वचन ऐकलंय. मी कुंभाराच्या घरी गेलो. तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडीत होता. ते त्याच्या हाती असतानाच ते बिघडून गेले. त्याच्या हातात असतानाच ते बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने त्याचे दुसरे पात्र घडवले. आणि ऐकणारा प्रत्येक व्यक्तीशी देव बोलत आहे. अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे. मग त्याला पाहिजे तसे ते त्याचं तो दुसरं बिघडलेलं पात्र त्याला पात्र बनवायला सुरुवात केलं. ते बिघडलं आणि परमेश्वरानं त्याचं दुसरं पात्र बनवायला घेतलं. तेव्हा परमेश्वरानं तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. ते इस्रायलच्या घराण्या या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे तसे करता येत नाही काय? प्रश्न विचारला. कारण त्याला सांगितलं तर तिथं जा, तुला माझं वचन मी तिथे सांगेल. आणि आता वचन देतो, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की इस्रायलच्या घराणं या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे तसे करता येत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलच्या घराणं पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. जसे कुंभाराच्या हाती माती आहे तसे तुम्ही माझ्या हाती आहात. यशायाचा 64वा अध्याय 8वं वचन. यशायाचा 64वा अध्याय 8वं वचन. तर आता हे परमेश्वरा तू आमचा पिता आहेस. तर आता हे परमेश्वरा तू आमचा पिता आहेस. आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहे. आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. तू आमचा कुंभार आहे, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. यशायाचा 45वा अध्याय 9वं वचन. यशायाचा 45वा अध्याय 9वं वचन. जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्यास धिक्कार असतो. त्याला काय असो? धिक्कार असतो. तो मातीच्या खापरापैकी एक आहे. जो आपल्या निर्माणकर्त्याशी वाद घालतो त्याला धिक्कार असतो. तो मातीच्या खापरापैकी एक आहे. मातीचं खापर बघितलंय ना तुम्ही? कठीण असतं, वाळलेलं असतं. तो त्याचं काही बनवायचं म्हटलं तर बनलं जात नाही. कडक माती असते. आणि जर मुळात घातलं, पाणी घेऊन भिजत घातलं तरी त्याचं काही होऊ शकत नाही. तू काय करतोस असे माती आपल्या घडवणाऱ्याला म्हणेल काय? तू काय करतोस असे माती आपल्या घडवणाऱ्याला म्हणेल काय? तुला हात नाही असे कृत्य तुला म्हणेल काय? तुला हात नाही असं कृत्य म्हणजे जी कृती आपण केली ते कृत्यच आपल्याला म्हणेल का की तुला हात नाही म्हणून? आता आपण या ठिकाणी पहिलं बघणार आहोत. तुम्हाला प्रत्येकाला कुंभार चांगला प्रचिती माहिती आहे. कुंभार कसा आहे त्याची प्रचिती आहे तुम्हाला. कुंभार कसा आणि कुंभार कसं काम करतो. माझ्या प्रियांनो, कुंभार हा कलाकार आहे. कुंभार हा आपल्या हातामध्ये क्ले घेतो, माती घेतो. त्याला हवी तशी माती, जिथून पाहिजे तशी माती, त्याला कसं भांडं बनवायचं तशा पद्धतीने तो डोक्यामध्ये विचार करतो आणि तशा पद्धतीची तो माती आणतो आणि त्याला पाहिजे तसं भांडं तो बनवतो. मोठ्या आकाराचं, छोट्या आकाराचं, नक्षीदार बनवतो किंवा कठीण बनवतो किंवा सॉफ्ट बनवतो. त्याला पाहिजे तसं एकदम नाजूक पण बनवतो. जशा पद्धतीने त्याच्या डोक्यात असेल की मातीचं भांडं मी कुठे आणि कसं वापरणार आहे, हे जे ड्रीम, जे विजन तो त्याच्या डोक्यात ठेवतो, जो दृष्टांत तो त्याच्या डोक्यात ठेवतो, त्याचं ते मातीच्या भांड्याचं ते भविष्य जो ते डोक्यात ठेवतो, त्यानुसार ज्या कार्यासाठी तो वापरणार आहे ते कार्य लक्षात घेऊन त्या कार्याच्या नुसार तो ते मातीचं भांडं बनवतो. काही काही भांडे एकदम साधी मोठी असतात, ओबडधोबड वाटतात, बघायला एवढी आकर्षक वाटत नाही. काही भांडे खूप सुंदर, एकदम नाजूक कलरला दिलेली आणि खूप सुंदर त्याच्यावर नक्षीकाम केलेलं. हात लागल्या क्षणी किंवा आपल्याला कठीण कामासाठी गेलं की पटकन फुटून झालं, त्याला खूप काळजीपूर्वक सांभाळावं लागतं. असं पात्र पण तो बनवतो. काही एकदम छान व्यवस्थित साडे रांजण असतात की त्या रांजणाचा एकदम रफा उपयोग करायचा असतो. दिसायला एकदम साधे असतात पण लोकांची तहान भागवण्यासाठी
लग्नांमध्ये मोठमोठ्या कार्यासाठी ते वापरले जातात. ओबडधोबड कशी पण रांगड कशी बनवतो आणि ती मोठमोठ्या कार्यासाठी वापरली जातात. आणि काही छोटीशी नक्षीदार छान अगदी मोहक दिसणारी बघितली लगेच घेऊशी वाटणारी अशी पात्र तो बनवतो. काही लेकरांच्या खेळणीसाठी आवश्यक असणारी मन रिझवणारी अशी पात्र तो तयार करतो. त्याला त्याच्या डोक्यात ड्रीम असतं की ते कोणत्या कार्यासाठी कोणतं पात्र कसं वापरायचं आहे आणि ते डोक्यामध्ये ड्रीम ठेवून ते विजन डोक्यामध्ये ठेवून त्या पद्धतीने तो बरोबर तसं पात्र करतो. त्याला हवं तसं पात्र. आता त्याला पात्र तो हवं तसं करत असताना ती जी माती आहे त्याने निवडलेली ती माती म्हणू शकत नाही त्याला की तू मला का निवडलंस, तू तिकडच्या बाजूची माती का नाही घेतली, तू मलाच माझीच माती का घेतली, मलाच का घेतलं म्हणू शकत नाही. ती माती म्हणू शकत नाही त्याला की आता ना तू मला निवडलंच ना, बरं ठीक आहे आता तुला मला अशा पद्धतीचं भांड बनव, मला रांजण नको बनवू, मला हे असं छोटं मडकं बनव, मला हे असं नको बनवू, मला सुशोभित पात्र कर. काहीही ती माती त्या कुंभाराला सांगू शकत नाही, काहीच सांगू शकत नाही. त्या मातीला तिची स्वतःची आवड निवड नसते, ती त्याच्यासमोर निर्जीव असते, तिला स्वतःचं मन नसतं. मी लक्ष देऊन ऐका, तिला काही भावना नसतात, ती फक्त त्याच्या हातात पूर्ण माती म्हणून आलेली असते. आणि ज्यावेळेला ती पूर्ण माती त्याच्या हातात असते त्याला हवं तसं तो बनवतो. त्याच्यानंतर जे भांड तो बनवतो त्याच्या डोक्यात असतं त्या भांड्याचा उपयोग काय करायचा आणि कुठे करायचा आणि कुठं जाऊन विकायचं आणि कसं ठेवायचं, ते राजाला द्यायचं का एखाद्या गरीबाच्या घरात द्यायचं, त्याला माहिती असतं. त्यानुसार त्याला ते पात्र बनवलेलं असतं आणि ते पात्र त्याला म्हणत नाही मला हे कोणाच्या घरात येऊ नको, मला त्या झोपडपट्टीत देऊ नको, मला त्या राजाच्या घरात ठेव, मला त्या लग्नाच्या ठिकाणी रांजण म्हणून वापरू नको, मला या ठिकाणी वापरू नको, मला तिथं. माझ्या भांड्याला तयार केलेल्या भांड्यालाही कोणताही अधिकार नसतो, त्यालाही मन नसतं, त्यालाही अधिकार नसतो, त्यालाही इच्छा नसते. तोही सांगत नाही की मला तू या ठिकाणी वापर त्या ठिकाणी वापरू नको, किंवा मला राहू दे थोडं वेळ, 1-2 वर्ष राहू दे, 1-2 वर्षानंतर माझा वापर कर. किंवा म्हणू शकत नाही चल बनवलं ना, चल आताच्या आता लगेच वापर, चल पटकन. तो किती काळ ते ठेवतो बघितलंय का? कुंभाराच्या इथं गेल्यानंतर धूळ साठलेली असते काही भांड्यांवर. आणि मग तो ज्या वेळेला जत्रा असेल, ज्या वेळेला काही कार्यक्रम असेल, लग्न सराई असेल, ज्या वेळेला कोणते सण असतील त्यावेळेला तो ते भांडे तयार केलेले तो काढतो, त्याच्यावरती धूळ झटकतो आणि मग तो विकायला ठेवतो आणि त्या लोकांना तो देतो. ते भांड देखील त्याला विचारू शकतो. हे सगळे गुण लक्षात ठेवा, हे सगळे गुण लक्षात ठेवा. कारण परमेश्वराचं वचन आहे, इर्मया हा संदेष्टा, महान संदेष्टा, जे इर्मयाला सांगितलं परमेश्वरानं ती प्रत्येक गोष्ट त्याने पूर्ण केली आणि तो इस्रायल लोकांसाठी दिलेला संदेश. आणि आज जर आपण म्हटलं की येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा देव म्हणून स्वीकारतो, तू माझ्या अंतःकरणात तू माझ्यासाठी मन पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि मला घेण्यासाठी तू येणार आहे, मी तुला माझ्या अंतःकरणात यायला म्हणतो, त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो आणि आम्ही स्पिरिच्युअल इस्रायल बनतो. आत्मिक परमेश्वराने त्याचे निवडलेले लोक, बोलावलेले लोक आणि निवडलेले लोक, बोलावलेले खूप आहे, निवडलेले कमी. आणि जे निवडलेले ते येशू ख्रिस्ताला स्वीकारतात अंतःकरणामध्ये आणि त्याच्याच मार्गाने जातात. कारण त्यांना पूर्ण माहिती आहे की माझ्यात अजून मनुष्य मेला आहे पाण्यामध्ये आणि माझ्यामध्ये उठला आहे ख्रिस्त. म्हणून ती बाप्तिस्माची कृती करतो. बाप्तिस्मा म्हणजे धर्मांतर नाही, प्रेषितांची कृती आहे. 11 अध्याय आणि 26व्या वचनात स्पष्ट सांगितलं हे लोक कोण आहेत. अँटिओक मंडळीमध्ये विचारलं हे लोक कोण आहेत, तर ख्रिस्ताला अनुसरणारे म्हणून ख्रिस्ती त्यांना नाव पडतं. हे लक्षात ठेवा. मग जो ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतो तो कोण होतो? परमेश्वराचा स्पिरिच्युअल इस्राएलाइट, त्याचे आत्मिक अब्राहमाचे पुत्र होण्याचा अधिकार आम्हाला दिला आणि परमेश्वराचे लेकरं होण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि ज्या वेळेला
हे वचन जे आहे हे वचन इस्रायल लोकांना आलं. म्हणून ते आम्ही जे इस्रायल आहोत ते आमच्या प्रत्येकासाठी आज परमेश्वर हे वचन देत आहे. परत एकदा ते वचन वाचत आहे मी. इर्मायाचा 18वा अध्याय 1 ते 6. परमेश्वरापासून इर्मायाला जे वचन प्राप्त झाले ते हे की उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे तुला मी आपली वचने ऐकली. मी कुंभाराच्या घरी गेलो होतो तर त्या चाकावर काम करत होता. कुंभार मातीचे पात्र घडत होता. ते त्याच्या हाती असतानाच निवडलेल्या देवानं येशू ख्रिस्त माझ्याकडे करणार आहे. त्याच्या हाती असतानाच ते बिघडलं आणि मग त्याने त्याला पाहिजे तसे दुसरे पात्र घडवले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. इस्रायलाच्या घराण्या या कुंभाराप्रमाणे तुमचे मला पाहिजे तसे करता येणार नाही काय. आता कुंभार आणि माती याच्याबद्दल आपण ऐकलं. कुंभार कसा असतो आणि माती कशी असते. कुंभार त्याचे स्वतःचे अधिकार, स्वतःचे त्याची सत्ता, त्याची इच्छा, त्याच्या सगळ्या गोष्टीनुसार तो माती निवडतो आणि त्याला पाहिजे तसं भांडं तयार करतो, पाहिजे तिथं वापरतो, पाहिजे तसा करतो. आता परमेश्वर म्हणतो, स्पष्ट सांगता येईल मला, जसा कुंभार आहे तसा मी तुमच्यासाठी आहे आणि जशी माती कुंभाराच्या हाती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. म्हणजे आम्ही परमेश्वराच्या हाती एका मातीप्रमाणे आहोत आणि तो आमचा कुंभार आहे. आणि मग तो कुंभार आम्हाला घडवतो. त्याला पाहिजे तसं, त्याला हवं तसं पात्र तो आम्हाला बनवतो. त्याला जे घडवायचं, त्याला जे आमच्या जीवनामध्ये करायचंय ते तो करतो, कारण तो कुंभार आहे. योग ज्याच्याबद्दल परमेश्वराने स्वतः धार्मिक, त्याच्यासारखा धार्मिक कोणी नाही अशी ग्वाही दिली योगाबद्दल. त्या योगाबद्दल योग देखील 10वा अध्याय आणि 8व्या आणि 9व्या वचनात सांगतो. कबुली देतो. काय कबुली देतो? तुझ्या हाताने मला घडविले आहे, तुझ्या हातांनी मला घडविले आहे, त्यांनी सर्वतोपरी मला घडविले आहे, तरी तू माझा नाश करत आहेस काय? योग विचारतोय परमेश्वराला. ज्याला धार्मिक म्हटले परमेश्वर म्हणतो त्याच्यासारखा नीतिमान तुला कोणी आढळणार नाही. सैतानाला चॅलेंज दिलं आणि खरोखर तसं होतं. आणि तो योग परमेश्वराला म्हणतो तुझ्या हाताने मला घडविले, त्यांनी सर्वतोपरी मला घडवले, सर्व शक्तीने मला बनवले आहे, तरी तू माझा नाश करत आहेस का? तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडविले आहे हे मनात आण, तर पुन्हा मला मातीच मिळवू पाहतोस का? म्हणजे योग इथं कबुली देतो की मला बनवण्याचा अधिकार परमेश्वराचा, यावेचा आहे, देवाचा आहे आणि मला उद्ध्वस्त करण्याचा, मला नष्ट करण्याचा अधिकार देखील यावेचा परमेश्वराचा आहे. हे तो कबूल करतो की मी त्याच्या हातामध्ये माती म्हणून आहे आणि तो माझा कुंभार आहे. म्हणजेच इर्मायाच्या आधी योबाला हे परमेश्वराचं वचन आलं होतं आणि योग स्वतः परमेश्वराला म्हणत होता की परमेश्वराच्या ठाई त्याच्या हाती मी एका मातीप्रमाणे आहे. आणि माती कुंभाराला म्हणेल काय, मला का बनवतोस, मला का असा करतोस, मी बिघडलं तर ते ना टाकून मला परत घेऊन तू का बनवतोस, मला असंच का बनवतोस? ते भांडं विचारू शकत नाही, मला तू असं का केलंस, ते भांडं म्हणू शकत नाही, मला अशा पद्धतीने तू का घडवलास, मला असं ओबडधोबड का केलास, मला एवढं छोटंसं का केलंस, मला इतकं नाजूक पात्र का बनवलंस, काहीच ते भांडं विचारू शकत नाही. मग परमेश्वर आम्हाला जगाला बनवतो त्यावेळेला आणि एक्झॅक्ट अगदी बरोबर त्या मातीसारखी त्याच्या हातात आणि त्या बनवलेल्या भांड्यासारख्या. आता ह्याच्यातून आपल्याला कुंभार, परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये कुंभार आणि मातीचं नातं कसं आहे, कशा पद्धतीने आहे ते आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट, परमेश्वर हा कुंभार आहे म्हणून त्याच्यामध्ये काय आहे, सार्वभौमत्व.
सॉव्हरेनिटी. सार्वभौमत्व म्हणजे सर्वतोपरी उच्च अधिकार. त्या सार्वभौम परमेश्वर यावे देव हा सार्वभौम आहे. त्याच्यावरती दुसरा कोणताही अधिकार नाही. त्याच्यावरती कोणताही दुसरा अधिकार नाही. त्याने गॅलेक्सी बनवली, त्याने युनिवर्स बनवला, त्याने सगळं जग बनवलं. लक्षात घ्या, त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. तू हे का करतो त्याला कोणी प्रश्न विचारू शकत नाही. असा तो सार्वभौम म्हणजे सर्व ठिकाणी त्याचीच सत्ता सर्वश्रेष्ठ. सॉव्हरेनिटी, सार्वभौम सत्ता. त्याच्या सत्तेला चॅलेंज करून देऊ शकत नाही. तू हे का करतो त्याला विचारू शकत नाही. आणि त्याने केलेलं काम कोणी थांबवू शकत नाही. त्याने थांबवलेलं काम दुसरे कोणी सुरू करू शकत नाही. कोणी सुरू करू शकत नाही. परमेश्वर हा सार्वभौम आहे, सर्वतोपरी अधिकारी आहे. त्याचीच फक्त सत्ता सर्व सृष्टीवर आणि आमच्यावर आहे. रोमकारास पत्राचा 9वा अध्याय 20 आणि 21 वचनात म्हटलंय. रोमकारास पत्राचा 9वा अध्याय 20 आणि 21. हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडवलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एका हलक्या कामासाठी करावे असे कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? तीच माती त्याच ठिकाणी एकाला परमेश्वरानं वेगळं बनवलंय आणि एकाला वेगळं बनवलंय. उच्च कामासाठी एकाला बनवलंय तर कोणत्या तरी खालच्या कामासाठी दुसऱ्याला बनवलंय. हे ती माती विचारू शकेल का? ते भांड विचारू शकेल का? हे तू का केलं म्हणू शकेल का? नाही. कारण परमेश्वर कुंभार जसा सार्वभौम आहे, कुंभाराची जशी मातीवर सत्ता आहे, ती माती त्याच्या हाताची आहे आणि त्याला पाहिजे तशा विजनप्रमाणे ड्रीमप्रमाणे तो करतो. तसा परमेश्वर आमच्या बाबतीत स्वतःच्या डोक्यामध्ये विजन ठेवतो, ड्रीम ठेवतो, स्वप्न ठेवतो. त्याच्या योजना आहेत आणि त्या योजनेनुसार तो आम्हाला घडवतो. त्याच्या योजनेनुसार तो आम्हाला बनवतो. आणि म्हणून आम्ही विचारू शकत नाही परमेश्वरा याच घरात मला जन्म का दिला? परमेश्वरा याच चर्चमध्ये मला का ठेवलं? याच गावात मला का ठेवलं? मला याच ठिकाणी, याच शहरामध्ये, याच देशामध्ये का ठेवलं? आम्ही विचारू शकत नाही. मला स्त्रीच का बनवलं? मला पुरुषच का बनवलं? मला मुलगीच का बनवलं? मला मुलगाच का बनवलं? मला शेतात काम करणारच का बनवलं? मला ऑफिसमध्ये, एअरपोर्टमध्ये काम करणारं का बनवलं? काहीच विचारू. स्तोत्र संहिता 115 मध्ये सांगितलंय हे का करतो तुला कोणी विचारू शकत नाही. तुला जे हवं ते तू करतो परमेश्वर. तुला जे हवं ते तू करतो. देवाची इच्छा जशी असते तसंच परमेश्वर आम्हाला बनवतो. त्याला हवं तसं, त्याला हवं त्याच घरात तो जन्म देतो. त्याला हवं त्याच कुटुंबामध्ये तो आम्हाला ठेवतो. लग्न झाल्यानंतर त्याला हवं त्याच ठिकाणी, त्याच कुटुंबात तो आम्हाला देतो. तो त्याला हवा तोच जोडीदार तो आमच्या जीवनामध्ये देतो. त्याला हवं ते चर्च तो आमच्या जीवनामध्ये देतो. त्याला हव्या त्या गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये घडवतो. खूप वेळा प्रश्न ऐकले, असे ऐकले, काय बाई ह्या खेड्यात जन्मले, शहरात जन्मले असते तर आज कुठल्या कुठं गेले असते. कधी कधी आई म्हणते काय ग काय वेगळी पाठ बोलली माझी, पण आमच्या गरीबाच्या घरात जन्मली, मोठ्याच्या घरात जन्मली असली तर आज तुला सारखी राहिली असते. बरोबर आहे ना? काय तुमचं अहो हे जर पोरगं मोठ्याच्या घरात जन्मलं असतं, एखाद्या टीचरच्या, एखाद्या कलेक्टरच्या घरात जन्मलं असतं तर काय भविष्य त्याचं उज्ज्वल झालं असतं. काढतो ना शब्द,
माझ्या प्रियांनो, देव योग्य तेच करतो, योग्य तेच करतो. तू हे का करतो त्याला कोणी विचारू शकत नाही. त्याला हवं तसंच तो आम्हाला बनवतो, हवं तसंच तो आम्हाला बनवतो. हव्या त्याच गोष्टी तो आमच्या जीवनात होऊ देतो आणि तशाच व्यक्ती तो आमच्या जीवनामध्ये आणतो. तशा त्याला पाहिजे तशा क्वालिटीचं तो आम्हाला बनवतो, त्याला पाहिजे तशा दर्जाचं तो आम्हाला बनवतो. कमी दर्जाचं, जास्त दर्जाचं, हाय क्वालिटीचं, त्याला हवं तसं बनवतो आणि जे बनवतो ते उत्तम बनवतो. जैसा बनाया अच्छा बनाया गाणं म्हणतो ना आपण, मोठा बनाया अच्छा बनाया, काला बनाया अच्छा बनाया म्हणतो ना गाणं. माझ्या प्रियांनो, देवाच्या दृष्टीनं प्रत्येक त्याचं पात्र बनवलेलं त्याच्या दृष्टीने उत्तम आहे. कारण त्याच्या डोक्यात तेच कार्य त्या पात्रासाठी आहे, म्हणून तो त्याच कार्यासाठी त्याच ठिकाणी तो ते पात्र बनवतो आणि त्याच ठिकाणी ते गुणवैशिष्ट्य, त्या पात्राचे कला, त्या पात्राचा उपयोग कोणत्या पद्धतीचा होईल, कशा पद्धतीने होईल, तसे तसे गुणधर्म तो त्या व्यक्तीमध्ये टाकतो. तसा तसा स्वभाव तो त्या व्यक्तीला देतो, तशा तशा कला तो त्या व्यक्तीला देतो, तशा गोष्टी, तसं शिक्षण, तशा पद्धतीचं राहणं तो त्या व्यक्तीला देतो. सगळ्या गोष्टी परमेश्वर त्याच्या योजनेनुसार देतो आणि त्याला आम्ही कोणी जगातली कोणतीही व्यक्ती विचारू शकत नाही तू हे काम करतो. आणि त्यानं जे केलंय ते कोणीच बदलवू शकत नाही. त्याला हवा तसा तो बदल घडून आणतो. गरिबाच्या घरात जन्मले होते, देवाने मला गरिबाच्या घरात जन्म दिला, पण ना मी शिक्षण केलं, माझं कष्ट केलंय आणि आज मी शहरामध्ये आहे. आणि आज ना मी माझ्या स्वतःचा 4 व्हीलर घेऊन फिरतोय, मी आउट ऑफ इंडिया जातोय, मी हे करतोय, मी ते करतोय, पाहिजे तसं मी हे करतो. मी परिस्थितीवर मात केली आणि मी आहे त्या नाही राहिलं ज्या घरात देवाने मला जन्म दिला. मी त्याच्यावर मात मिळवली आणि मी आता पुढे गेलो आणि आज मी करोडपती झाला नाही म्हणू शकत. अरे तीच तर योजना होती तुझी, तीच योजना होती परमेश्वराची. या घरात मी तुला जन्माला दिलाय, त्या परिस्थितीवर तू मात करशील, तसंच कणकर पात्र मी तुला बनवलंय. परिस्थितीवर मात करून कसा तू बाहेर निघशील आणि कसा तू शिक्षण करून उच्च शिक्षणधारी होऊन तू चांगलं काम करशील, स्वतः पैसा कमवशील, दुसऱ्यांना सपोर्ट करशील आणि तू स्वतः आउट ऑफ इंडिया जाशील. हेच तर मी तुला बनवलंय. असं पात्र परिस्थितीवर मात करणारं तर मी तुला बनवलंय. तो करतो, हे परमेश्वर करतो. मी केलं असं म्हणू शकत नाही. माती कुंभाराला ते भांड म्हणू शकत नाही कुंभाराला. तुम्हाला रांजण बनवलं बा, तुम्ही मोठ्या मोठ्या लग्नामध्ये कार्यामध्ये मी वापरला जातोय, म्हणू शकत नाही. मी अंबानीच्या घरामध्ये बा आता एवढं मोठं पॉट म्हणून, एवढं फॅशनचं पॉट म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातंय. येतात जातात ते मला बघतात, ते पात्र नाही म्हणू शकत की तुम्हाला ह्या ठिकाणी मी स्वतःला आणलं म्हणून. जे काही आमच्या जीवनात उलथापालट घडत आहे, बदल घडत आहे, तो परमेश्वर करता आणि करविता परमेश्वर आहे. तो सावळींग आहे, त्याची सार्वभौम सत्ता आणि तो करतो, तो बदलवतो. बिघडलेलं पात्र, दारूच्या नशेत गेलेलं पात्र, खोटं बोलणारं पात्र, वाईट भांडण करणारं पात्र, शिवाय देणारं पात्र, नको त्या वाईट गोष्टीच्या नादी लागणारं पात्र, बिघडलंय त्याच्या हातातलं पात्र, बिघडलंय तो परत ते पात्र नव्यानं घडवतो, परत तो नव्यानं घडवतो. त्याला हवं तसं तो करतो, कारण तो सार्वभौम आहे. त्याची सत्ता त्यानं तयार केलेल्या निर्मितीवर आहे. आपल्यावर परमेश्वराची सत्ता. दुसरं म्हणजे गॉड हॅज पर्पज इन शेपिंग द क्ले. परमेश्वराचा आपल्याला आकार देण्यामागं देवाची योजना आहे.
देव आमच्यासाठी जे करतो त्याचा एक हेतू आहे, एक पर्पज आहे आमच्या जीवनासाठी. निर्मया 29:11 मध्ये म्हटलंय की तुमच्या विषयीचे माझे संकल्प तुमच्यासाठी उत्तम आहे, तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. ते तुमच्या वाईटासाठी नाही, त्याचा हेतू आम्हाला बनवण्यामध्ये आहे आणि तो त्याचा हेतू तो पूर्ण करतोच करतो. प्रत्येक पात्र, प्रत्येक व्यक्ती बनवलेली परमेश्वराने उत्तम आहे म्हटलंय आणि प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं, बनवण्याच्या पाठीमागं त्याचा उद्दिष्ट आहे आणि तो उद्दिष्ट पूर्ण करून देतो. आम्हाला ते समजत नाही, ते आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. पण माझ्या प्रियानो, त्यानं आम्हाला उत्तम केलेलं आहे. आम्ही जसे आहोत तसे. आम्ही इतरांकडे बघतो आणि म्हणतो या व्यक्तीसारखे मी नाही, त्या व्यक्तीसारखं मी नाही, त्या मॅडम सारखं मी नाही, या पुरुषासारखं, त्या साहेबासारखं मी नाही. परमेश्वर म्हणतो मी तुला बनवलंय ते एका विशिष्ट कार्यासाठी आणि ते कार्य प्रत्येकाच्या जीवनात देवानं श्रेष्ठ कार्य दिलेलं आहे. माझ्या यशा 43 मध्ये सांगितलं तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस. प्रत्येक पात्र परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल आहे असं देवाचा आत्मा आधीच ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे. तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. घरातली परिस्थिती कशी आहे? अवघड परिस्थिती आहे, गरिबी चाललेली आहे, आजार चाललेले आहेत, घरात एकमेकांमध्ये एकी नाही आहे, अशा वातावरणात आहे, कामावर त्रास होतो, सगळीकडे त्रास होतो, कर्जात सगळं गेलं. परमेश्वर म्हणतो मी तुला योग्य कामासाठी, माझ्या हेतूसाठी निवडलेलं आहे. तो हेतू मी पूर्णत्वास नेईलच नाही, कारण त्याच्या योजना आमच्यासाठी उत्तम आहे. यशायाचा 46 अध्याय 10 ते 11 वचनात म्हटलं. यशायाचा 46 अध्याय 10 ते 11. मी प्रारंभीच शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. उगवतीपासून मी हिंस्र पक्षी बोलवतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलवतो. मी बोलतो तसा घडून आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो. माझ्या प्रियानो, खूप सुंदर वचन आहे, खूप सुंदर ॲश्युरन्स आहे, त्याचं खात्री आहे. परत एकदा वाचते, मी आरंभीच शेवट कळवितो. तो महान परमेश्वर आहे, तो आरंभीच कळवितो शेवट काय होईल. सुरुवात होत असताना सांगतो तो याचा शेवट काय होईल. मी आरंभी शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी मी त्या प्राचीन काळापासून सांगत आला आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल. परमेश्वर ठामपणे सांगतो मी जे ठरवले तुमच्या जीवनाबद्दल, जे संकल्प दिले, ज्या योजना दिलेल्या आहेत, माझा जे हेतू आहे ते हेतू मी पूर्णत्वास नेणारच. उगवतीपासून मी हिंस्र पक्षी बोलवतो, माझे कार्य साधणारा मी दूरदेशातून बोलवतो. माझे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हिंस्र श्वापद देखील बोलवतो परमेश्वर. त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी त्रास देणाऱ्या व्यक्ती देखील आमच्या जीवनात परमेश्वर येऊन देतो. हिंस्र श्वापद, संकट, प्रॉब्लेम येऊ देतो आमच्या जीवनामध्ये. त्याचं वचन आहे माझे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी, म्हणून पूर्ण करण्यासाठी उगवतीपासून हिंस्र पक्षी बोलवतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशातून बोलवितो. मी बोलवितो तो बोलतो तसे घडून आणतो, मी योजतो तसे पूर्णत्वास माझ्या जीवनात परमेश्वराने ज्या योजना केलेल्या आहेत तो प्रत्येक योजना पूर्णत्वास करेलच करेल. आणि तो म्हणतो तुमच्या विषयीचे माझे संकल्प उत्तम आहे. आम्ही किती विश्वास ठेवतो त्यावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. परमेश्वरानं माझ्या जीवनात जे कार्य सुरू केलेलं आहे तो ते पूर्णत्वास देतो.
त्याचे हेतू तो पूर्ण करतो. इफिसकरास पत्राचा 2 अध्याय 10व्या वचनात म्हटलं, आपण सत्कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती योजना दिलेली आहे. देवानं आमच्या जीवनात जे हेतू ठेवलेले आहेत ते हेतू तो सगळे पूर्णत्वास नेतो आणि त्यानं त्याचे हेतू पूर्ण करण्यासाठीच आम्हाला जीवन दिलेलं आहे. आम्हाला का बनवलेलं आहे? स्मिताला का बनवलेलं आहे? राजेशला का बनवलेलं आहे? सुनीताला का बनवलेलं आहे? मनोहरला का बनवलेलं आहे? प्रतापला का बनवलेलं आहे? शालिनीला का बनवलेलं आहे? सुचिताला का बनवलेलं आहे? त्यांच्या जीवनात त्या परमेश्वराची अभिवचनं पूर्ण करण्यासाठी त्याचे जे हेतू आहे ते हेतू पूर्ण करण्यासाठी एक भांड म्हणून परमेश्वराने बनवलंय. भांड म्हणून जर बनवलेलं आहे आमचं जीवन तर त्या भांड्याचा उपयोग असतो आणि तो उपयोग तो पूर्ण करून घेतल्याशिवाय सोडत नाही. तो कुंभार आहे, सार्वभौम परमेश्वर आहे. तो व्यर्थ कोणतीच गोष्ट बनवत नाही. तो व्यर्थ कोणतीच गोष्ट बनवत नाही. तो टाकाऊ कोणतीच गोष्ट बनवत नाही. तो जे बनवतो ते उत्तम बनवतो आणि त्याचे हेतू त्याच्यासाठी ठेवतो आणि ते तो पूर्णत्वास नेतो. म्हणा छातीवर हात ठेव, माझ्यासाठी देवाचे हेतू उत्तम आहे. विश्वासाने डोळे बंद करून म्हणा, छातीवर हात ठेवा, माझ्यासाठी देवाचे हेतू उत्तम आहे आणि तो ते पूर्ण करणार आहे. मला जरी काही दिसत नसलं तरी मला माहिती आहे येशू ख्रिस्त ते हेतू पूर्ण करत आहे आणि म्हणून त्याचं वचन माझ्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून त्याचं वचन आज माझ्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून त्याचं वचन माझ्यापर्यंत आलेलं आहे. मला काही दिसत नाही आहे पण तो त्याचे हेतू पूर्ण करत आहे, करत आहे, करत आहे. अशक्य गोष्टी तो करत आहे. माझ्यासाठी पृथ्वीवरती पाती करणारा तो देव आहे आणि त्यांचं वचन आज माझ्याकडे आलेलं आहे कारण ते वचन पूर्ण करण्याचे दिवस आलेले आहेत आणि लवकर घटिका जवळ आलेली आहे. पुढचं वाचणार आहोत आपण, द क्ले नीड्स टू सबमिट टू द पॉटर. आता लक्षात ठेवा, त्या मातीनं पूर्णपणे त्याला सबमिट झालेला हवाय. कुंभार कसं आपण बघितलं, कुंभार सार्वभौम आहे, तो त्याचे हेतू पूर्णत्वास नेतो. आता मातीबद्दल सांगितलेलं आहे, माती म्हणजे ती पूर्णपणे सबमिट असते, म्हणजे समर्पित असते, त्या कुंभाराच्या हातामध्ये असते. तुम्ही माती बघितले का? तर माती एकदम सॉफ्ट माती तो वापरतो, चाळलेली माती, मऊ माती वापरतो. जर मातीमध्ये खडे दगड आणि कठीणता असते, पाणी शोषून घेण्याची, वचन शोषून घेण्याची क्षमता जर त्या व्यक्तीमध्ये नसते, लक्षात घ्या, वचन जीवन देऊन जातं. वचन आमचं जिवंत होतं. परमेश्वराचं वचन जिवंत वचन आहे. परंतु जर वचन न ऐकता त्याच्यामध्ये कणखरपणा असेल, क्षमाशीलता नसेल, प्रीती नसेल, परमेश्वराच्या हातात सबमिसिव्ह होण्याचा गुणधर्म नसेल तर माझ्या प्रियानो त्या मातीला तो चालतो आणि त्याच्यात सगळं ते कठोरपणा आणि ते दगड आणि ते गाठ जे सबमिसिव्ह नाही आहे, जे कठोर आहे, जे अक्षमाशीलता आहे, सगळे चालतो चालला आणि फेकून देतो म्हणून आणि फक्त तो सॉफ्ट माती वापरतो, जी माती पाणी शोषून घेऊ शकते, जी माती चिकन आहे, चिवट आहे, झुळून गेलेली आहे, एजील होणारी आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे, अशी माती तो वापरतो. मी कशी आहे? अक्षमाशील आहे, क्षमा न करणारी आहे, मी फसले आहे. कोणकोणते दगड, कोणकोणत्या करणाऱ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत. परमेश्वर ते सगळं काढतो. चालताना वेद नव्हता, आमचं जीवन चालतो, सारखं चाललं हे मला. जे जे त्याला नको ते आमच्या जीवनातून तो काढून टाकतो. आम्हाला आवडतात गोष्टी, काही काही आमच्या सवयी आम्हाला आवडतात, आमचा तो स्वभाव आम्हाला आवडतो, आमचं ते लोक आम्हाला आवडतात, आमच्या चुकीचे आमच्या जीवनात प्रस्थापित झालेले लोक आम्हाला मोहक वाटतात, आवडते वाटतात, हवेशी वाटतात. पण परमेश्वर म्हणतो हे जर माझ्यापासून नाही आहे तर ते चालून काढून टाकेल. तो काढून टाकतो.
काढून टाकतो, वेदना होतात आम्हाला. का बरं? का असं वावरण? त्या व्यक्तीवर एवढं प्रेम केलं, एवढा जीव लावला, एवढं सर्वस्व दिलं, काय दिलं नाही, काय केलं नाही, काय या व्यक्तीनं मला बसवलं, काय व्यक्ती माझ्या जीवनातून निघून जावी. आक्रोश करतो, दुःख करतो, रडतो. मी केलाय शोक असा माझ्या जीवनात. चर्च मध्ये रडून जमिनीवर गडगडून रडलेले आणि हात मारलेली, परमेश्वरा कुठेस तू? का माझ्या जीवनात हे घडतंय? का असा टाहो पडलेला आणि रडलेली महिने. आणि परमेश्वराने सांगितलं, आज मी जर पाहते, आज मला ते कळतं, परमेश्वराने माझ्या जीवनात उत्तम ते केलं. आम्हाला जे उत्तम वाटतं ते आमच्यासाठी घातक आहे हे फक्त परमेश्वरालाच माहिती असतं. आणि तो ते आमच्या जीवनातून जाऊन देतो. ते जाताना, त्यांच्या जीवनातून निघून जाताना त्रास होतो, वेदना होता, एकटेपणा वाटतो, निराशा येते, पण परमेश्वर ते सगळं घडून देतो आमच्या जीवनात. इस्रायल लोकांना त्यांच्या जमिनीचा गर्व होता, त्यांनी शर्मुळाने बनवलेल्या मंदिराचा त्यांना गर्व होता, परमेश्वराने दिलेल्या तोराचा त्यांना गर्व होता की परमेश्वर फक्त त्यानं आम्हालाच इस्रायल लोकांना निवडलेलं आहे आणि त्यानं आम्हालाच घडवलेलं आहे आणि तो फक्त आमच्यामध्ये वस्ती करतो, तो फक्त आमच्या मंदिरात राहतो, याचा गर्व होता. आणि परमेश्वराने बाबेलांच्याकडून तो गर्व खेचला त्यांना विखरलं, त्यांना बंदीवान करून नेलं, बंदिवासात त्यांना 70 वर्ष राहू दिलं. त्या ठिकाणी ते खेचले गेले, गुलाम म्हणून राहिले. त्यांच्यातलं सगळं मीपणा, गर्व, अहंकार परमेश्वराने काढून टाकला आणि त्यांना दाखवलं मी सार्वभौम परमेश्वर आहे, सर्व सृष्टीचा निर्माण करताय, निर्माण केलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक देश माझ्यासाठी मोलाचा आहे हे त्यांना दाखवून दिलं. आणि तुम्हाला त्यांच्यासाठी मी उपयोगात आणणार आहे, तुमचा एक शस्त्र म्हणून मी वापर करणार आहे हे परमेश्वराने इस्रायल लोकांना दाखवून दिलं. ते करत असताना ते धुळीस मिळाले, ठेचले गेले, उद्ध्वस्त झाले. लक्षात घ्या, मातीचा गुणधर्म जो आहे तो आज परमेश्वर आमच्या प्रत्येकाकडून मागत आहे. सबमिसिव्हनेस, समर्पितपणा. मी माझ्या देवाला पूर्णपणे समर्पित होईल. त्याला आवडत नाही ना कमेंट, त्याला आवडत नाही ना गर्व, त्याला आवडत नाही ना नको त्या व्यक्ती आमच्या जीवनात, त्याला आवडत नाही ना नको त्या व्यक्तींना श्रेष्ठ स्थान देणं, नको त्या गाणड्या गुणांना, नको त्या गाणड्या सवयींना, नको त्या गाणड्या व्यसनांना चिटकून राहणं परमेश्वराला नाही ना आवडत. मी ते काढून टाकले माझ्या जीवनात. माझ्या देवाला जे हवं तेच मी करेन. यशायाचा 64:8 वचनात सांगितलेलं आहे. तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. यशा स्वतः सबमिट होऊन परमेश्वराला म्हणतो. म्हणून यशाला काय म्हटलं तर 6व्या अध्यायामध्ये, परमेश्वरा अमंगळ ओठाचा, अशुद्ध ओठाचा आणि अमंगळ लोकांमध्ये मी राहतो. आणि तरी देवाकडे त्यांनी काय इच्छा केली, हा मला पाठव तुझ्या कार्यासाठी. परमेश्वर होता, मी कुणाला पाठवू? आणि तो म्हटला मला पाठव, पण मी अशुद्ध ओठाचा, अमंगळ लोकांमध्ये राहणारा. परमेश्वरानं पवित्रतेचा जळता रिंगळ त्याच्या ओठाला लावला आणि त्याला शुद्ध केला. आज त्याचं रक्त त्यानं आम्हाला लावलेलं आहे आणि त्यानं आम्हाला शुद्ध केलेलं आहे आणि तो त्याच्या कार्यासाठी आम्हाला वापरतो. तो आमचं जीवन बदलून टाकतो. फक्त आम्ही त्याला समर्पित होणारी मानती राहिलं पाहिजे. पूर्णपणे त्याला समर्पित जीवन हवं आहे. सबमिसिव्हनेस. तुला कसं हवंय तसं तुला. तू सार्वभौम आहे मी मान्य करतो, तू सर्वश्रेष्ठ आहे मी मान्य करते, तूच योग्य करणार आहे, माझ्यासाठी चांगलं काय फक्त तुलाच ठाऊक आहे परमेश्वरा, मी मान्य करते. कर तुला हवं ते माझ्या जीवनात. म्हणू नका का माझ्या जीवनात हे करतं, का असं घडलं, का त्या लोकांनी
परमेश्वराला म्हणा, तुला आवडते माझ्या जीवनात, कारण तुझे संकल्प माझ्याविषयीचे उत्तम आहे हे मी जाणून आहे परमेश्वरा. मी विश्वास ठेवतो. समर्पणामध्ये काय येतो? विश्वास येतो. आणि विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणीच खुश करू शकत नाही माझ्या प्रिया. जिथे विश्वास तिथे परमेश्वराचं कार्य होतं. जिथे शंका तिथे देवाचं कार्य होत नाही. जर आम्ही समर्पित पूर्ण होतो, त्याच्या हातामध्ये स्वतःला देतो, परमेश्वरा आमचा विश्वास आम्ही व्यक्त करतो. हो, माझा विश्वास आहे इर्मया 29:11 अध्याय 11 वचनावर की तुमच्या विषयीचे माझे संकल्प, तुमच्या विषयीचे जे संकल्प आहे माझे ते हिताचे आहेत, ते तुमच्या भावी स्तुतीची आशा देणार आहे. हो परमेश्वरा, माझा विश्वास आहे तू माझ्यासाठी बेस्ट करणार आहे, तू माझ्यासाठी उत्तम करणार आहे. कर्जात आहे परमेश्वर, तू माझ्यासाठी उत्तम करणार आहे, माझा विश्वास आहे. कारण वाईट गोष्ट परमेश्वर कधी आणत नाही. योहान 10:10 मध्ये सांगितलंय, तो सैतान उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नाशशाही घात करण्यासाठी आला, आणि परमेश्वर जीवन, विपुल जीवन देण्यासाठी आला, उत्तमते देण्यासाठी आला. तो बांधून आला आहे, तो उत्तमते देण्यासाठी आलेला आहे. हो, तू उत्तमते देणार आहे, तू बांधून आला आहे, तू माझ्यासाठी उत्तम आणि उत्तम योजना ठेवलेल्या आहे. माझा विश्वास आहे मी तुझ्या हाती सबमिसिव्ह होतो. मी तुझ्या हाती स्वतःला सोपवते. तुझ्या हाती सगळा माझ्यातला कडकपणा, राग, चिडचिड, मीपणा, घमेंड, कुरकुर, निराशा, आळशीपणा, सतत शंका काढणं, सगळं काढून टाक परमेश्वर. तुला जे आवडत नाही ना, तुझ्या हातामध्ये आज मी आहे. माझ्या जीवनात तुला काय आवडत नाही ते मला दाखव आणि ते काढून टाक. मी माझे हात, माझं जीवन, माझं सर्वस्व तुझ्या हातामध्ये देतो. माझ्या जीवनात, माझ्या फॅमिलीत, तुला, माझ्या चर्चमध्ये तुला जे आवडत नाही ते सर्वस्व काढून टाक. सगळं शुद्ध कर. तुला जे हवं तेच माझ्या जीवनात घडलं सांगतो. पूर्ण विश्वासाने समर्पित व्हा आणि विश्वास ठेवून पाऊल टाका आणि परमेश्वराच्या हातात द्या. तो भांड फिरवतो ना कुंभार, ज्या वेळेला माती घेतो ती फिरवतो, त्यावेळेला काही काही ठिकाणी तो बोट दाबून करतो. बघितलंय का? तसा बोट दाबून करतो, तो चेपवतो, आणि तिथं जी माती तो पाहिजे तशी येऊ देत नाही. तिथं तो असा कर देतो. तिथं कडा काढत असताना तिथं दाबतो, तसं ते दगड फिरतं. तसा तसा आकार पाहिजे तशी तशी त्याची बोटं त्याच्या ठिकाणी प्रेशर असतात, दबाव देतात. ते दबाव देत असताना जर आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला जसं आम्हाला पाहिजे तसंच तो घडवतो. काय ही शिस्त, काय हे ते वागणं, काय त्या बॉसचं सारखं किटकिट करणं, हे असंच केलं पाहिजे. नाही, त्याने ड्युटी बदलली आणि त्याला म्हटलं नाही तुम्ही 10 वाजता येत होता ना, आता तुम्ही 8 वाजता चालू पाहिजे. काय हा माणूस त्रास देतो? देव घडवतं, देव चालवतं. देव तुम्हाला त्याच्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, तो करणारा तो बॉस नाही आहे, करणारी ती व्यक्ती नाही आहे, करणारं ते सरकार नाही आहे, करणारे तुमच्या आजूबाजूचे लोक नाही आहे. तो बळवतो, तो बळवतो त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला तो बळवतो. कचरा इथं टाकायचा नाही, पाठी लागली. अगं बाई, किती जवळ होतं घराच्या जवळ, जाऊन फेकायचे की नाही कचरा. पण सरकारने ती बाजू स्वच्छ केली आणि सांगितलं तिकडे लांब जा आणि तिकडे जाऊन तुम्ही कचरा घेऊन यायचा त्या व्यक्ती. काय हे काही दिवसांनी लक्षात येतं, मी राहते तोच परिसर खूप छान झाला. मला ती सवय लागली. माझं जीवन हाय स्टँडर्डचं झालं. मी खाणाऱ्या व्यक्तीसारखं टाकणं, गाणाऱ्या व्यक्तीसारखं राहणं माझं बंद झालं. शाळेत लेकरं जातात, शिक्षक सांगतात, सूचना देतात, बघा तुमचा मुलगा फार गाण्याला येतो, तुमची पोरगी इतकी गाणं नाही, तिच्या वेळेने व्यवस्थित नाही, तिचा युनिफॉर्म नाही, तिच्या बुटा नीट पाहिजे, तिचे सॉक्स नीट पाहिजे, असं असेल तेव्हा शाळेमध्ये नाही तर नाही पाहिजे आम्हाला. बघा तुम्ही ठेवणार असेल विद्यार्थी, आम्ही ठेवणार नाही शाळेत. चांगली येत असेल, तुला अभ्यास करत असेल, ती गृहपाठ करत नाही, तुम्ही करत असेल, तिच्याकडे लक्ष द्या, तिचा डबा व्यवस्थित नसतो.
पालकांना सूचना देतात. एखाद्या पालकाला खूप वाईट रीतीने थांबलं जातं. काही तुमचं लक्ष नाही, तुमचं लेकरू किती घाण असतं बघा कसं असतं की बाई तो नवरा विचार करतो, चांगले स्वाक्षाना मुलांना खर्च करा, त्यासाठी जास्तीचं काम करा. बापरे, रोज आता ते कपडे व्यवस्थित धुवा, ते सकाळी लवकर उठावं लागलं. हे तुझ्यामुळे मला लवकर उठावं लागलं आता उद्यापासून. तर तुझ्या वेळेला आणल्याशिवाय नागोड केल्याशिवाय आणि चांगली स्वामी केल्याशिवाय तुला पाठवता येणार नाही. आई लवकर उठायला लागती, बाप लवकर उठायला लागतो, बाप जाण्याचं काम करायला लागतो, बाप पुस्तकं जास्तीत आणतात, ट्युशन लावतात, त्याच्याकडून अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करतात. का कारण तास नको जायला शाळेमध्ये. काय झालं? कुणाचं चांगलं झालं? त्या आई वडिलांचं चांगलं झालं. कुणाचं चांगलं झालं? त्या लेकराचं चांगलं झालं. त्या ते लेकरू भिकाऱ्यासारखं दिसायचं, ते स्टँडर्ड दिसायला लागलं. त्याला स्वतःकडे बघून, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा आरशात बघून मी काय भारी दिसतो. पिक्चरमध्ये जे विद्यार्थी दिसतात तशाच पद्धतीने मी दिसतो. आत्मविश्वास त्याचा वाढतो. आई वडील अभ्यास करतात, ट्युशनला पाठवतात, इकडून अभ्यास करतात, खूप छान वाटतं. त्यांचं जीवन बदलायला लागतं. करताना कसं वाटतं? काही कळत नाही, शाळेतले बेकार, हे लोकच फार बेकार आहे ना, असंच पाहिजे तसंच पाहिजे, बडबड करत करत घरी गेलेले, शेवटी ते त्यांना करावं लागलं शाळेच्या वतीने. पण झालं कुणाचं? चांगलं त्यांचं घडवतो असा परमेश्वर आमच्या स्वतःच्या जीवनाला तो घडवतो, आमच्या जीवनाला घडवतो. नवरा किटकिट करतो, स्वयंपाक त्याला करत नाही, काही नाही, घर स्वच्छ ठेवत नाही, अशीच वागती तशीच वागती. दुसऱ्याची बायको बघते, प्रशांतची बायको बघा कसली चांगली आहे, आणि ही घरात आले की नुसतं चेहरा पडलेला आहे, असं वागणं जरा आवडत नाही मला. बघ शाळेने किती सुंदर वागते, बघ ती कसा घर ठेवती, या बाईचा जीव खाली. मग हळूहळू स्वतःला बदलायला लागते, मग हळूहळू घर चांगलं ठेवायला लागते, स्वतः चांगलं राहायला लागते, चांगला स्वयंपाक करायला लागते. ती बदलत नाही. व्यक्तींकडून, आमच्या जवळ टोचणी ठेवलेल्या व्यक्ती, आजूबाजूच्या व्यक्ती, शेजार पाजार यांच्याकडून परमेश्वर आम्हाला बदलतो. परमेश्वर आम्हाला बदलतो. आमचा देव आम्हाला घडवतो, आमचा देव आम्हाला घडवतो. माझ्या आईचं उदाहरण, पाटलाची पोरगी आणि पाहिजे तसं न करणारी, म्हणजे स्वयंपाक पाहिजे तसा नाही लाडात. आणि मग माझ्या मैत्रिणीच्या आया म्हणायच्या, ज्याच्या हाताला चव नाही, तिच्या एवढा छान स्वयंपाक करत नाही. इतकं वाईट वाटायचं. वयाच्या 4थ्याच वर्षी जबरदस्तीनं कष्ट करून, प्रार्थना करून, कोणतं वाचन करता प्रार्थना करून स्वयंपाक शिकायला लागला. स्वतः स्वयंपाक उत्तम करायला लागले आणि उत्तमाचं उत्तम करून पाठवायचे. म्हणजे एका माझ्या नंतर जरी त्यांना कळलं तर त्याच्यामुळं मी इतकी बदलली गेले की परमेश्वरानं उत्तमातला उत्तम स्वयंपाक करायला मला शिकवलं. प्रत्येकाला माझ्या आजची चव आवडेल असते. म्हणजे त्यावेळेला आम्हाला ते कठीण जातं, आम्हाला ते टोचतं, आम्हाला हट होतं, आम्ही रडतो. आमच्या उणीवा, आमचे दोष, आमच्या घरच्यांच्या उणीवा, आमच्या घरच्यांचे दोष दाखवल्यानंतर पण आम्ही ज्या वेळेला परमेश्वर त्याला हवं तसं आम्हाला त्याद्वारे घडवून गेलो. आपण खूप वेळा ऐकतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी. आमचे दोष दाखवणारे आमच्या शेजारी असलेले कोण हा निंदक ठेवतो? माझ्या प्रियांनो, असे लोक आमच्या जवळ आम्हाला त्रास देणारे लोक देव सहज काढून टाकू शकतो. माझ्या लेकराला कोझी लाईफमध्ये, आरामदायी लाईफमध्ये ठेवाय, फुलात ठेवाय, करू शकतो ना तो. योसेफाचं उदाहरण ऐका. योसेफ बाजूमध्ये आपण पाहिले की नाही, वयाच्या 17व्या वर्षी त्याला परमेश्वराने ड्रीम दिलं. लक्षात घ्या, बापाचा लाडका, त्याच्या 11 भावंडांपेक्षा बापाचा सगळ्यात लाडका असणारा चालू असेल. स्वतः छान त्याला कुणालाच असा जगा दिला नाही, असा जगा त्याला करून दिला. लहान असताना सगळे भाऊ जळत होते, चिडत होते. आणि स्वप्न त्याला दाखवलं परमेश्वरानं की हे 11 तारे आणि चंद्र आणि सूर्य तुला नमन करतील, बरोबर. 11 पेट्या तुला नमन करतील. आणि म्हणजे हे सगळे जर त्याला नमन करणार असं दाखवलं स्वप्न.
बापाला ते कळलं, बापाने त्याला रिपीट केलं, धमकावलं, परत मनात ठेवलं ते स्वप्न. योसेफाला माहिती होतं त्या स्वप्नात परमेश्वर काय घडणार हेही त्याला माहिती होतं. माझ्या प्रियानं 17व्या वर्षी दिलं, 17व्या वर्षी. आणि त्याच्यानंतर काय घडलं, बाबाने त्याला मारलं, रानामध्ये हालहाल केले, मारून टाकायचं ठरवलं. एका भावाने सांगितलं मारू नका, खड्ड्यात टाकून, आणि मग खड्ड्यात टाकलं. मृत्यूचा खड्डा असल्यासारखं त्या खड्ड्यात टाकलं. नंतर जाताना दुष्ट लोक चाललेले होते, भयान, ज्या लोकांचा संबंध ठेवत नव्हते इस्रायल लोक, ते लोक चाललेले असताना त्याला विकलं, खड्ड्यातून काढलं, त्याला विकल्याच्या नंतर तो गुलाम म्हणून गेला. ज्या लोकांसंगती इस्रायल लोक संबंध ठेवत नव्हते, सोवळं कोवळं पाळणारे, अशुद्धता पाळणारे लोक, तो त्या ठिकाणी त्या लोकांच्या हाताखाली गुलाम म्हणून विकला गेला. गुलाम म्हणून गेला. त्या पोटीपतीला तो आवडला, तिथं त्याने परमेश्वराने त्याला यश दिलं. तर त्याच्या तारुण्यावर मोहित होऊन पोटीपतची बायको, तिनं त्याला स्वतःच्या जवळ येऊन झोप म्हटलं, वाईट त्याच्यासाठी कुकर्म करण्याचा प्रयत्न केला. तो नाही म्हटला. त्यानं त्याच्या पवित्रतेला परमेश्वराला महत्व दिलं. तर त्याच्यावर रेपचा आळ टाकण्यात आला, बलात्काराचा आळ टाकण्यात आला. तरुण काय वाटलं असेल, अरे मला तर अधिकार मिळणार आहे, सार्वभौम अधिकार मिळणार आहे, मला तर मोठ्या उच्च स्थानावर ठेवणार आहे, म्हणजे भावंड आणि वडील नाही मला नमन करतील, अशा स्थितीत परमेश्वर मला ठेवणार आहे. आणि आज काय झालं, मी अपमान, बदनामी, बलात्काराचा आळ कैदेमध्ये टाकण्यात आलं. तिथून त्याला बाहेर काढलं. तो आला स्वप्नाचा, जो स्वप्न परमेश्वराने स्वतःच त्याला दिलेलं स्वप्न, ते पूर्ण होताना त्याला दिसत नव्हतं. तो हा ड्रीमर, स्वप्न पाहणारा, देवाने त्याला दिलेलं स्वप्न, आणि तो हा ड्रीमर त्याचं स्वप्न स्वतःच पूर्ण झालेलं दिसत नसताना तो त्या राजाचं स्वप्न, फारोचं स्वप्न, त्याचा अर्थ सांगण्यासाठी गेला देवाच्या विश्वासावर. आणि तो अर्थ सांगितल्यानंतर 7 दशपुष्ट गायी आणि 7 रोडावलेल्या गायी, म्हणजे 7 वर्ष सुबकतेची आणि 7 वर्ष दुष्काळाची, हे ज्या वेळेला त्याने सांगितलं. आणि त्याच्यासाठी कसे तुम्ही कोठार बांधाल आणि सगळं कसं सुकाळामध्ये धान्य साठवून ठेवाल आणि कसा देश चालला, हे त्याने राजाला सांगितलं. त्याला राजाने तूच तो योग्य व्यक्ती आहे ज्याला परमेश्वरापासून ज्ञान आहे, जो सार्वभौम परमेश्वर, तूच त्या परमेश्वरापासून, तूच हे सांगे. या वेळेपासून मी नावाला फारो असेल, माझी सत्ता सगळी तू चालवशील. स्वप्न पूर्णत्वास गेलं माझ्या प्रियानं. ज्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालेलं दिसत होतं, देवाने हेतूने मला बनवलं, जे स्वप्न, जे हेतू सांगितले, जे उद्दिष्ट सांगितले, जे संकल्प माझ्याबद्दल सांगितले, ते पूर्ण न होता धुळीस मिळालेले दिसतात. आणि मी दुसऱ्यांच्या बद्दल सांगायला जातोय, त्या फारोबद्दल सांगायला, त्याच्या स्वप्नाबद्दल सांगायला जातोय. विश्वासाने गेला, नाही म्हटलं नाही, विश्वासाने घेतला, त्याने सांगितलं. आणि त्याच ठिकाणी परमेश्वराने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. 17व्या वर्षी त्याला परमेश्वराने स्वप्न दिलं. 30व्या वर्षी तो फारोच्या समोर फारोचा अधिकारी म्हणून उभा होता. त्याने इस्रायल लोकांना वाचवलं, बापाला आणि बाबांना त्या ठिकाणी आणलं, गोषण प्रांतात ठेवलं. त्यांचा दुष्काळात नाश झाला नाही, ते त्या ठिकाणी जीवन जगले. आणि बाकीचे लोक, बाकीचे देश, त्या लोकांना देखील त्या दुष्काळात पडण्याची स्थितीने टाकून झाली. लक्षात घ्या, त्याच्या स्वप्नाने फक्त ते 11 भावंड आणि आई वडीलच त्याच्यासमोर नतमस्तक झाले नाही, फक्त तेच आशीर्वादित झाले नाही, तर पूर्ण देशादेशातले लोकांनी तो पूर्ण आशीर्वादित झाला. तो फार आशीर्वादित. माझ्या प्रियांनो, असा परमेश्वर त्याच्या विशिष्ट हेतूसाठी आमची निर्मिती करतो. फक्त आम्हाला त्याला समर्पित व्हायचं आहे, त्याच्या हातामध्ये द्यायचं, आणि मग तो अशक्य गोष्टी आमच्या जीवनात पूर्णत्वास नेतो. अशक्य गोष्टी तो ठेचलं जाऊ देतो, तुडवलं जाऊ देतो, उद्ध्वस्त होऊ देतो, एकटं पडू देतो,
लज्जित पच्चित होऊ देतो, त्याच्यातून तो घडवतो, त्याला हवं तसं पात्र तो करतो आणि त्याच्या योजनेसाठी तो आम्हाला वापरतो. दाविदाचं उदाहरण देखील आमच्या समोर आहे. आता वेळ नाही म्हणून मी दाविदाचं उदाहरण सांगत नाही. पण दाविदाला राजा म्हणून बनवलाय. 22 वर्षाच्या नंतर तो राजा म्हणून उभा राहिला. लक्षात घ्या, 22 वर्षाच्या नंतर तोपर्यंत तो तुडवला गेला. सासऱ्याने त्याला तुडवलं, मारून टाकण्याचा प्रयत्न केला. नको त्या घटना त्याच्या जीवनामध्ये घडवल्या. पुढचं आपण पाहणार आहोत. द पॉटर हॅज पेशन्स विथ हिम इन परफेक्ट सिच्युएशन इन आवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या उणीवा, दोष, याच्यामध्ये देव धीरानं कार्य करतो. अपूर्णता आमच्यातली जी आहे त्याच्यात परमेश्वर धीरानं कार्य करतो आणि त्याचं प्रत्येक कार्य तो पूर्ण करतो. परमेश्वर आमची दुर्बलता जाणतो, आमचे विकनेस जाणतो, आमचा स्वभाव जाणतो, आमचा पळकुटेपणा पाहतो, आमचा चिडचिड करणं पाहतो, तो आमचा भित्रेपणा जाणतो, तो आमचा ऐशीपणा जाणतो, तो आमचं अज्ञान जाणतो, तो आमची शारीरिक परिस्थिती पाहतो, तो आमची घरातली परिस्थिती पाहतो. सगळे वीकनेस त्याला माहिती आहे. आमचे प्रत्येक दोष तो जाणतो, जे आजपर्यंत आमच्या कुटुंबातल्या कोणत्याच व्यक्तींना माहिती आहे. आमच्या सहवासात राहणाऱ्या आमच्या मित्रमैत्रिणींना माहिती नाही, आमच्या जवळच्या लोकांना माहिती नाही. पण परमेश्वराला आमचे प्रत्येक दोष माहिती आहे आणि तो सगळे ते पाहतो आणि तो त्याच्यामध्ये आम्हाला सोडत नाही. तो वैतागत नाही, तो मनुष्य नाही. आणि किती वेळा गणित सांगायचं तुला समजून, कळतच नाही. माठच आहे, नाही कळत तुला. 10 वेळा समजून सांगतं तरी समजत नाही. बघ त्याला कसं समजतं. येते तुला हे दुसरं गणित सांगतंय. आई त्याच्याकडे दुसऱ्याकडेच आहे, शिक्षक दुसऱ्याकडेच आहे. पण देव नाही सोडत. देव कधीच सोडत नाही. काय तो सुधारणार आहे का? पितोच रोज, काय बदलणार आहे का? सवय लागली हो त्याला सिगारेटची. जाणार आहे का ती सवय? वाज आला तो घेणारच. अहो तो नाही सांगतो, तो पाठीमागे जाऊन तो पितोच सिगारेट. ते काय त्यांना तुम्हाला होता की काय सांगतो, हात बघा त्याचे. सुटणार आहे का? काही नाही बदलणार, मरण पण बदलणार नाही. शिवाय देण्याचं बदलेल का? नाही नाही नाही. आईशी पोरगा कधी सुधारणार नाही. आई बाप वैतागतात, बायको वैतागते, नवरा वैतागतो, आई लेकरं वैतागतात आई वडिलांच्या बाबतीमध्ये. आमचे जवळचे प्रेम करणारे वैतागतात, किंवा करतात, सोडून देतात. परमेश्वर नाही सोडत. तो आमची प्रत्येक उणीव जाणतो, आमचा प्रत्येक दोष तो जाणतो आणि तो आमच्या उणीवेत, आमच्या दोषांमध्ये तो कार्य करतो. कोणी जगातली व्यक्ती प्रियांनो परफेक्ट नाही, उत्तम कोणीच व्यक्ती नाही. जरी परमेश्वरामध्ये चालत असले तरी प्रत्येक व्यक्तीत दोष आहे. म्हणजे जॉयस मेयर असू दे, दिनाकरण होते ते असू दे, नाहीतर त्यांनी असू दे, कोणी असू दे, आमचे पास्टर असू दे, मी असू दे, कोणी असू दे, जगातली कोणतीही व्यक्ती असू दे, कोणी जगामध्ये परफेक्ट नाही. आमच्या प्रत्येकामध्ये दोष आहे आणि तरी देव आमच्यामध्ये सुरू केलेलं कार्य सोडत नाही. तो तरी देखील आम्हाला आमच्या उणीवा हळूहळू काढून टाकतो आणि आम्हाला पूर्णतेकडे, परफेक्शनकडे नेतो. तुम्हाला माहिती आहे का, जॉयस मेयरचं कार्य आपण पाहतो, त्यांचे मेसेज ऐकतो, पवित्र स्त्रियांना अतिशय अद्भुत परमेश्वराचं कार्य करणारी, पुढे जगात कार्य करणारी जॉयस मेयर. माझ्या प्रियांनो, सुरुवातीला ज्यावेळेला ती देवाचं वचन सांगायची, वचन सांगण्यासाठी यायची, ती वचन स्टेजवर सांगायची, स्टेजच्या पाठीमागे गेल्यानंतर सिगारेट प्यायची. सुटतच नव्हती सिगारेटची सवय. परत आल्यानंतर पुढचा मेसेज सुरू करायचा, पण तिला त्याच्यातून सुटका मिळत नव्हती आणि तिने म्हटलं, परमेश्वरा तुझ्या हातात देते, याच्यातून सोडण्यास तू समर्थशाली आहे.
पण मला माहिती आहे तू गिव्हअप करणार नाही, माझ्या दुर्बलतेत तुम्हाला टाकणार नाही. माझ्या ठिकाणी तुझे कार्य सुरू केलेलं आहे ते पूर्ण आणि पूर्णच करणार. तू कधीच गिव्हअप करत नाही हे तिला माहिती होतं, तिचा विश्वास होता. प्रियांनो, त्याच्यानंतर तिला त्याची किळस बसत गेली. ते तिला सहन होईनासं झालं, हातात धरावंसं वाटेनासं झालं, त्याचा वास तिला नको नकोसा वाटला आणि देवाने तिला त्याच्यापासून सुटका दिली. लक्षात घ्या, देवाचं वचन आहे फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय 6व्या वचनात, ज्यानं तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल असा मला भरोसा आहे. देवाचं वचन आहे. त्यानं जे काम आमच्या जीवनात सुरू केलेले, जे त्याचे हेतू आमच्या जीवनात आहे, जे संकल्प आमच्या बाबतीत आमच्या बाबतीत त्याने ठरवलेले आहे, ते सगळे तो पूर्ण करणारच करणार. त्याच्यामध्ये आमच्या दुर्बलता, आमचे दोष, आमचा स्वभाव, आमचे लोक किती आडवे येत असले तरी देखील तो ते पूर्णच करणार. तो बदलत नाही. गणना 23 मध्ये म्हटलं, मी मनुष्य नाही की बदलून जावा, जे मी बोलतो ते मी पूर्णत्वास नेतोच नेतो. स्तोत्रसंहिता 103:4 मध्ये सांगितलं, तो तुझा जीव विनाश करते उद्धारितो, तो तुला दया व करुणा यांचा गुड घालितो. तो करतोच करतो. सन्मानाचं पात्र तो करतोच करतो. आज किती विकनेस आणि किती दोष, किती दुर्बलता, किती घरातली परिस्थिती, स्वतःची परिस्थिती स्वतःला दिसत असते, तर ते बदलवण्याचं सामर्थ्य तो जिवंत आहे. या यावे येशू ख्रिस्त याच्यामध्ये आहे आणि तो ते करतोच करतो. तो कधीच बदलत नाही. तो आपलं कार्य पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही, कारण तो पूर्णत्वाचा देव आहे. क्रूसावर त्याला दिलं, त्याला त्याने त्याचं कार्य पूर्ण केलं आणि म्हटलं, माझं कार्य पूर्ण झालं आहे. तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कार्य पूर्ण करतो. कार्य पूर्ण केल्याशिवाय तो थांबत नाही. तो कुंभार आहे, तो सार्वभौम कुंभार आहे. ज्या कार्यासाठी त्याने माती हातात घेतली, त्या कार्याच्या त्याने जे ठरवलं त्यानुसार तसं मांडलं, तशी ती व्यक्ती तो बनवतो. त्या व्यक्तीबद्दलचे ड्रीम, त्या व्यक्तीबद्दलचे हेतू आणि संकल्प तो आखतो आणि ते तो पूर्णत्वास नेतो शेवटापर्यंत. त्या व्यक्तीच्या जीवनात तो पूर्णत्वास नेतो. योसेफच्या जीवनामध्ये 13 वर्ष लागली. 13 वर्ष लागली परमेश्वरानं दिलेलं अभिवचन पूर्णत्वास नेण्यासाठी, पण ते पूर्ण नेलं. अब्राहमाला 25 वर्ष लागली. त्याला वचन दिलं होतं, तुला मी इसाक दे, तुला लेकरू दे तुझं, की जे तुझा वारीस असेल. तुझ्या बायकोपासून, बायको त्याची जखड म्हातारी झालेली होती, त्याच्या भावना संपलेल्या होत्या, त्याचं शरीर निर्बळ झालेलं होतं, पुरुषत्व गेलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्याला लेकरू दिलं. त्याचं शरीर परत एकदा नवं केलं. त्याच्या बायकोचं गर्भाशय नवं केलं परमेश्वरानं. त्याचं तिचं गर्भाशय गर्भाशय तरुण झालं परत. लक्षात घ्या. आणि 25 वर्षानंतर 100व्या वर्षी त्याला परमेश्वरानं लेकरू दिलं. त्याला दिलेलं वचन त्यानं पूर्ण केलं. जे संकल्प भेद त्याच्या बाबतीत होते, योजना होत्या, त्या योजना पूर्णत्वास दिला. राष्ट्राचा पिता म्हटलं जाईल, त्यानं ते पूर्ण केलं. दाविदाला 22 वर्ष झाले राज्यपदावर यायला. अभिषेक केलेला होता शमूएलानं त्या रानामध्ये. तो अभिषेक केला त्याला आणि तो अभिषेक राजा म्हणून केला. त्याच्यानंतर तुडवला गेला, मोडला गेला, बदनाम झाला. वाटतं त्याच्या जीवनामध्ये घडलं गेलं. शेवटी 22 वर्षाला तो इस्रायलचा किंग म्हणून उभा राहिला. देवाच्या मनाजोगा व्यक्ती, देवाला आवडणारा, त्याच्या मनाजोगा व्यक्ती म्हणून उभा राहिला. मोशे 40 वर्ष लागले इस्रायलचा सुटका करणारा म्हणून इजिप्त देशातून इस्रायल लोकांना बाहेर आणण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी त्याला तयार करायला परमेश्वराला 40 वर्ष परमेश्वराने घेतली. 40 वर्ष त्याला परमेश्वरानं घडवलं. फारोच्या घरात लहानपण जाऊ दिलं, शिक्षण होऊ दिलं, सगळे त्याचे रीतिरिवाज शिकू दिले, सगळे संकल्प म्हणजे त्याला सुटका करणारा म्हणून त्याची निर्मिती केली. 40 वर्षानंतर सुटका करण्यासाठी तो उभा राहिला. 40 वर्ष त्याच्यानंतरचे पुढचे 40 वर्ष कनान देशापर्यंत लोकांना नेण्यासाठी तो थांबला. वचन दत्त देशामध्ये नेण्यासाठी 40 वर्ष, 80 वर्ष त्याची परमेश्वराने पूर्ण. 80व्या वर्षी त्याची सगळी स्वप्न पूर्ण झाली.
पण सगळे देवाने सांगितलेले बेत आणि संकल्प त्याच्या जीवनात पूर्ण केले. येशू ख्रिस्त कार्यासाठी उभं राहिला 30 वर्षानंतर. 30 वर्षाच्या नंतर तो 3.5 वर्ष त्याला कार्य केले. माझ्या प्रियांनो, तो आम्हाला धीर धरायला शिकवतो. तो जे भांड तयार करतो त्या ठिकाणी वापरतो. तो आम्हाला धीर, शांत आणि जाणून देण्यास परमेश्वर त्याच्या वेळेमध्ये तो आमच्याकडून सर्व गोष्टी करून घेतो. आजार असतील, कर्ज असेल, अपमान असेल, बदनामी असेल, तुमच्या बाबतीत खोट्या गोष्टी उठवल्या गेल्या असतील, तुमचे प्रिय व्यक्ती गमावले गेले असतील, तुमच्या प्रिय व्यक्तीने तुम्हाला तुटकारलंय, तुम्हाला फसवलंय, त्यांनी तुमची बदनामी केली, तुडवलंय, तुमचा जॉब निघून गेला असेल, जॉब मिळत नसेल, शिक्षण अपूर्ण राहिलेलं असेल, कर्जामध्ये असतात, असाध्य रोग आणि दुर्बलता शरीरात असेल, लोकांनी सगळ्यांनी आवडत्या व्यक्तीने दोषी म्हणून, कमजोर म्हणून, तुच्छ म्हणून बाजूला टाकलं असेल, खोटे आरोप तुमच्यावर टाकलेले असतील, ज्यांच्यासाठी सर्वस्व दिलं त्या लोकांनी पाठ फिरवलेली असते. परमेश्वर म्हणतो धीर धर, धीर धर. देव म्हणतो धीर धर, वाट पहा, कारण मी तुझा कुंभार आहे. मी तुला योग्य पात्र बनवलेलं आहे आणि योग्य त्या कामासाठी तुझा वापर करेल. तुमच्या विषयीचे माझे भेट आणि संकल्प उत्तम आहे आणि मी ते पूर्णत्वास नेईलच नाही, कारण तुम्ही त्याच्या हाती माती आहात. फक्त तो सांगत आहे सबमिसिव्ह व्हा, समर्पित व्हा, विश्वास ठेवा. त्याला जे आमच्या जीवनातून काढून टाकायचं आहे ते काढून टाकू द्या. त्याला का म्हणून प्रश्न विचारू नका, कारण मातीला, भांड्याला, परमेश्वराला, कुंभाराला का म्हणून विचारायचा अधिकार नाही आहे. मी ते पाप करणार नाही, मी त्याचं सार्वभौमत्व मान्य करेन आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवेन की तो प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनात करतो. माझ्या जीवनात त्याने आणलेल्या गोष्टी सर्व काही तो उत्तमच करतो. रोमकरास पत्राच्या 8:28 मध्ये म्हटलेलं वचनामध्ये वचन म्हणताय की विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एकूणच सर्व गोष्टी उत्तमच घडतात. हा विश्वास ठेवा. आपण गुडघ्यावर येऊया. तो माझा देव ज्यानं 30व्या वर्षी कार्य सुरू केलं, तो माझा देव मोशेच्या जीवनात 40व्या वर्षानंतर कार्याला सुरुवात केली, जो माझा देव त्यानं 13 वर्षाच्या नंतर योसेफाच्या जीवनात सर्व संकल्पने सिद्धीस नेले. त्या परमेश्वराच्या हाती मी माती म्हणून आहे. तू तुझ्या चाकावर मला ठेव परमेश्वरा, तुला हवं तसं मला बनव, तू मला बनव, तुला मला बनव. पूर्ण सबमिसिव्ह व्हा. माझ्याकडे दोष काढतात, माझ्याकडे उणीवा काढून टाक, तुला जे आवडत नाही ते सगळं माझ्यातून काढून टाक. अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना. आमेन. आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझसे. ऐसी मशक मुझको चाक पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना. आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझसे. एक ऐसी मशक मुझको बना. फरियाद ये तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना. भर दे रूह से, अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा. मिट्टी में जान हूँ, मुझको उठा ले, हाथों से अपने बना, हाथों से अपने
की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, इस भीड़ में उछल ना जाऊं मैं। अपने साये में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको बना।